मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे। विधानभवनाला बॉम्ब न उडून देण्याची धमकी दिल्याची माहिती मिळते। याबाबत अधिकची माहिती मी तुम्हाला सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीनं मेल करून विधानभवनाला बॉम्ब न उडून देण्याची धमकी दिली। त्यानंतर विधानभवन परिसरात बॉम्ब स्क्वॉडकडून सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे। विधानभवनातील सर्वांना बाहेर काढण्यात आलं असून गेटवर रोखण्यात आले। या धमकीनंतर विधानभवनाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून पोलिसांकडून तपास करण्यात येतोय। मुंबईतील विधानभवनात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनासाठी राज्यभरातील मंत्री नेते विधानभवनात दाखल झालेले आहेत। त्यातच आज सकाळी अचानक धमकीचा मेल आल्यानंतर विधानभवन परिसरात एकच खळबळ उडाली। बॉम्बच्या धमकीचा मेल मिळाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोध पथक तात्काळ विधानभवनात दाखल झालं असून पुढील तपास करण्यात येतोय। मात्र हा प्रकार केवळ खोडसाळपणा आहे की यामागे काही मोठा कट आहे, याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे। जर हा खोडसाळपणा असेल तर अशा प्रकारच्या खोट्या धमक्या देऊन दहशत माजवणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे का, याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला इन्स्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा। बातमी म्हणजे थोडक्यात।